नमस्कार, माझे नाव समीक्षा पांडुरंग गावड. मी जिल्हा परिषद मॉडेल स्कूल येथे इयत्ता 5वीत शिकते. आमच्या शाळेत माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून GAI आणि रोबोटिक कोडिंग लॅब होते. यांच्या संघ आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे शहरात नाही ते आमच्या गावात मिळणार आहे. गेल्या 4-5 दिवसापासून आमच्या शाळेत खूप नवनवीन साहित्य येत आहे. ते आम्ही कुतूहलाने पाहतोय. ARच्या मदतीने आम्ही नवनवीन साहित्य तंत्रज्ञान शिकतोय व VRच्या मदतीने आम्ही सुनीता विल्यम्स बरोबर अंतराळातून फिरून आलोय. जगातील स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच, जापनीज अशा वेगवेगळ्या भाषा आम्ही शिकतोय. अजून शिकवल्यानंतर आम्ही खूप काही करू. त्यासाठीच आमचे शिक्षक खूप कष्ट करत आहेत. दिवस रात्र शाळेत थांबून आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय योग सुविधा पुरवत आहे. धन्यवाद. राज्यातील पहिली AI आणि कोडिंग लॅब जी आहे तर ती शाळा जी आहे तर ह्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी त्याचं उद्घाटन जे आहे तर ते राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी पाहू शकतात का अनेक जे विद्यार्थी आहेत तर ते हे इंग्लिश मीडियममध्ये त्यांचा जो आहे तर तो शिक्षणाचा कल वाढलेला आहे. मात्र आता राज्य शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे ज्ञान प्राप्त हो यासाठी या ठिकाणी संगणक असतील किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक साहित्य असतील तर त्यांचं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर त्या विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध व्हाव्या यासाठी या ठिकाणी या 2 खोल्यांमध्ये साधारण 20 लाख रुपये खर्च करत या ठिकाणी हे सर्व साहित्य आणि ही लॅब जी तर ती तयार करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतात का ह्या विद्यार्थ्यांना जे तर ज्ञान मिळावं यासाठी या ठिकाणी कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या 2 खोल्यांमध्ये या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध केल्यामुळे या विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे या ठिकाणी सर्व हा ज्ञान जे आहे तर ते उपलब्ध होणार आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, डोंगरगाव, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.